नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत नाचनवेल या गावा परिसरामध्ये. नाचनवेल ते फुलंब्री हा रोड जो आहे मागील बऱ्याच वर्षापासून आपण या रोडबद्दल माहिती देत असतो किंवा याचा मागोवा घेत असेल. आज खरं तर मी हा रोडची बरीच पाहणी केली आणि ती पाहणी करत असताना बरीच शूटिंग केली की कुठेतरी आपल्याला ह्या रोडबद्दल बरंच अट्रॅक्शन आहे. मागील बऱ्याच वर्षापासून रोडची जी परिस्थिती होती ती आपण आपल्याला सर्व नागरिकांना आपण माहिती देत होतो. आजची अशी परिस्थिती आहे की या कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी या रोडला मोठ्या प्रमाणात गती दिली आहे आणि यावर जास्त लक्ष केंद्रित करून आज आपल्याला दिसू लागलेला हा रोड एकदम झपाट्याने चालू झालेला आहे. रोडचं काम बी मोठ्या प्रमाणात आहे आणि बरेचसे जे नागरिक आहे या रोडवर लक्ष ठेवून आहे. मी बघितलं की या रोडची जी कहाणी आहे ती जरा थोडीशी वेगळी आहे, कारण की हा रोड मोठ्या रोडवर अवलंबून नाही. हा रोडवर छोट्या गावावर अवलंबून आहे. छोट्या गावाला कसं कनेक्ट होईल, कसे कन्नड तालुका, सिल्लोड तालुका, सोयगाव तालुका, फुलंब्री तालुका, पाचोरा तालुका या तालुक्यांना कसा जोडेल असा याबद्दल मोठा विचार केला गेलेला आहे. आणि या रोडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि जे आहेत ते नागरिक यांचा मोठा विकास तिथे होणार आहे. आणि त्यामुळं तर बऱ्याच वर्षापासून या रोडची मागणी होती आणि खरंच आज या रोडचं एकदम या इकडचे जे शेतकरी आहे, नागरिक आहे, यंग जनरेशन आहे, व्यापारी आहे आणि जे नेते आहे या सर्व लोकांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कारण की कान्होरी, बाबरा, नाचनवेल, चिंचोली लिंबाजी, इकडं घाटनांद्रा हे जे रोड आहे, हे जे गावं आहे, हे मोठाले गाव आहे. पिशोर, करंजखेडा आणि या गावाला जाय खूप मोठ्या प्रमाणात रोडची अडचण होती. कारण की एकूण शॉर्टकट जर का छत्रपती संभाजीनगरला जायचं असलं तर असा कुठे रोडच नव्हता. आळंद मार्गे किंवा सिल्लोड मार्गे किंवा मग इकडून कन्नड मार्गे जावं लागायचं. परंतु हा रोड जो आहे 7 मीटरचा रोड झाल्यामुळं, सिमेंट रोड झाल्यामुळं, एकदम भारी काम असल्यामुळं या रोडमुळं मागील बऱ्याच वर्षापासून जी हे होती ती भरून निघणार आहे आता इथं. आणि या परिसरामधील नागरिकांचं मोठं कल्याण होणार आहे. कारण की या ज्या नागरिकांची जी शेती आहे ही शेती मोठ्या प्रमाणात आता मार्केटमध्ये येणार आहे. या रोडवर मोठे दुकानं होणार आहे. मोठ्या प्रमाणात या रोडला चालना भेटणार आहे. कारण की नाचनवेलहून फक्त 50 किलोमीटर ते 45 किलोमीटर छत्रपती संभाजीनगर येतं. म्हणजे शॉर्टकट आणि चांगला रस्ता असला तर 20 मिनटामध्ये फुलंब्री आणि 20 मिनटामध्ये छत्रपती संभाजीनगर, 40 मिनटाच्या आतच तुम्हाला छत्रपती संभाजीनगरला पोहोचायला भेटेल. इतका भारी रस्ता आणि एकदम इझी चालणं आहे. काही घाई नाही, काही नाही. इतकं म्हणजे शॉर्टकट रस्ता भेटल्यामुळे या रोडला इतकं महत्त्व आलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण या आजूबाजू परिसरामध्ये जर कधी राहत असाल, आपल्याला या रोडच्या परिसरामध्ये शेती वगैरे असेल तर ती नक्कीच आता सोनं झालेलं आहे. आणि जर आजूबाजू दुसरे बी आणखी बऱ्याचशा ज्या गोष्टी, इथं व्यापार वाढणार आहे, इथं शिक्षण संस्था वाढणार आहे, इथं मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची उलाढाल होणार आहे. आणि म्हणजे बनोटी पाचोरा हे जो रस्ता आहे, म्हणजे बनोटी पाचोरा या जो परिसर आहे या परिसराला मोठ्या प्रमाणात चालना भेटणार आहे. म्हणून आपण सर्वांनी याकडे लक्ष द्यावं. लक्ष यासाठी देत राहावं की जेव्हा तुम्हाला एखादी गुंतवणूक करायची असेल, या गुंतवणुकीसाठी तुम्हाला एक चांगला पर्याय म्हणून फुलंब्री ते नाचनवेल ते बनोटी या रोडवर तुम्ही हॉटेल व्यवसाय, मोठाले मिल किंवा इकडं जे तुम्हाला असं वाटेल की इथं तेल कारखाने असायला पाहिजेत, सूतगिरणी असायला पाहिजेत, इकडून तुम्हाला लोखंड कारखाना तुम्ही इथं टाकू शकता, मोठ्या प्रमाणात इथे उलाढाल करू शकता. इथे छोटे छोटे तुम्ही कारखाने टाकू शकता, तुम्ही बरेचसे पार्टचे कारखाने इकडे टाकू शकता आणि या माध्यमातून तुम्ही छत्रपती संभाजीला कनेक्ट होऊ शकता. कारण की तुम्हाला या जायला एकदम शॉर्टकट आहे आणि इथून तुम्हाला जे आहे आजूबाजू परिसर चांगला मोकळा आहे आणि तुम्हाला जे रॉ मटेरियल तुम्हाला या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भेटू शकतं. आणि मग त्यासाठी आपण सर्वांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजेत की छत्रपती संभाजीनगरहून जेव्हा तुम्ही फुलंब्रीपर्यंत येतात, फुलंब्रीमधून जेव्हा मध्ये घुसतात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की इकडं काही पाहिजे तसे रोड नाही आहे. मग हे रोड कसे, मग इकडं काही जे आहे मटेरियल ते वापरता येणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही फुलंब्रीहून आता जेव्हा तुम्ही
या चिंचोली लिंबाजी परिसरात येशाल तर तुम्हाला एकदम भव्यदिव्य रोड आणि एकदम चांगली वास्तू इकडे तुम्हाला भेटणार आहे. आणि त्यामुळं आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी याच्याकडे लक्ष द्यावं. माझ्यासोबत जे लोक जुडलेले आहेत त्या लोकांना बी माझी विनंती आहे की छोटे छोटे प्लॉट तुम्ही या रोडवर घेऊ शकता आणि छोटे छोटे दुकान टाकून तुम्ही इथं स्वतःला डेव्हलप करू शकता. मग त्यामध्ये बरेचसे जे प्रकारचे दिलं तुम्ही नुसतं हॉटेल म्हणून चालणार नाही तर, कारण की एक रोड म्हणजे एक बाजारपेठ असते. कोणत्याही रोडला बाजारपेठचा दर्जा असतो आणि तो तुम्हाला ओळखायला पाहिजेत. कारण की चालता फिरता तुमचं व्यवसाय वाढणारा असतो. मग तुम्ही इथं जे पाहिजे ते दुकान टाकू शकता. मग तुम्ही कापड दुकान टाकू शकता, तुम्ही मोटरसायकलचं दुकान टाकू शकता, तुम्ही मोटरसायकल रिपेअरिंग दुकान टाकू शकता, तुम्ही फोर व्हीलरचं शोरूम टाकू शकता, फोर व्हीलरचं तुम्ही रिपेअरिंग दुकान टाकू शकता. पुन्हा तुम्ही इथं जे आहे मोठाले जे गादी घर टाकू शकता. तुम्ही इकडं जे आहे या परिसरामध्ये शेतीला लागणारे उद्योग जे आहे ते तुम्ही इथं टाकू शकता. तुम्ही ज्या पद्धतीनं इथं नागरिकांना पाहिजेत त्या गोष्टी इथं तुम्हाला विक्री करता येऊ शकता. आणि मग त्यासाठी तुम्ही आता जे आजूबाजू गाव आहे गावाच्या आजूबाजूला तुम्ही छोट्या छोट्या जमिनी घ्या, 2-2, 3-3, 4-4 गुंठे जमिनी घ्या आणि त्याच ठिकाणी तुम्ही ते डेव्हलपमेंट करण्याची मानसिकता राहा. कारण की जेव्हा मोठा रोड होतो ना तेव्हा नागरिकांची आवड जास्त मोठ्या प्रमाणात चालते आणि म्हणून नागरिकांना त्या ठिकाणी पाहिजेत त्या गोष्टी रस्त्याने दिसल्या तर नागरिक ते घेत असतात. मग तुम्ही मोठे छोटे मोठे दुकानं इथे टाकून स्वतःचा परिवाराचा चांगला उदरनिर्वाह करू शकता. या सर्व गोष्टी नागरिकांनी लक्षात घ्यायला पाहिजेत. कारण बरेचसे जे लोक आहेत ते शहरामध्ये जाऊन छोटे छोटे धंदापाणी करायचा प्रयत्न करता किंवा तिथं तुम्ही नोकरी करायचा प्रयत्न करता, पण पाहिजे तसं तुम्हाला यश येत नाही आणि म्हणून मग तुमचा बराचसा डिसमूड होतो. तुम्हाला जे आहे लाईफ सेट होत नाही. लाईफ तिकडे काही नाही, इकडे नाही, गावाकडे नाही, शेती नाही. तर तुमच्या आजूबाजू परिसरामध्ये तुम्ही जेव्हा एखादा व्यवसाय उभा करता त्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना भेटते. तुम्ही त्यामध्ये झोकून घ्या. 10-10, 5-5 वर्ष तुम्ही घालावं लागतात. तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये मास्टर की हासिल होते. जेव्हा तुम्ही मास्टर की हासिल करता तेव्हा नागरिक तुमच्यावर भरोसा करतात. जेव्हा तो भरोसा तुमचा ट्रस्ट जेव्हा लोकांवर जेव्हा तयार होतो, जेव्हा तुम्ही लोकांवर ट्रस्ट करता, जेव्हा लोक तुमच्यावर ट्रस्ट करतात, त्या मानसिकतेनं तुम्हाला तुमचं अस्तित्व घडवण्याची चान्स भेटतो. आणि जेव्हा आपण आपल्या परिसरामध्ये हे सगळं करू शकतो तेव्हा तुम्हाला सांगतो. आणि जर मित्रांनो तुमच्यामध्ये एखादी काही असं वाटत असेल की मी माझ्या परिसरामध्ये चांगलं डेव्हलपमेंट मला येऊ शकत नाही, मला परिवर्तन आणायचं आहे, मला चेंज आणायचं आहे, माझ्यामध्ये बॅड हॅबिट्स आल्या, मला काहीतरी अडचणी येऊ लागलेल्या आहे, तर मला काहीतरी परिवर्तन घडवायचं आहे, तर मग अशा टायमाला तुम्ही थोडंसं आपल्या जे आहे ज्या परिसरात तिथं आपलं डेव्हलपमेंट आलेलं नसेल त्या ठिकाणून निघून तुम्ही काय करायचं 10, 15, 20, 50 किलोमीटर दूर जायचं आणि तिथं व्यावसायिक दृष्टिकोन उभा करायचा, तिथं चांगला धंदापाणी करायचा आणि वाईट गोष्टीपासून दूर जायचं आणि चांगल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि चांगल्या संगत उभी करायची, व्यसनापासून दूर चालल्या जायचं आणि सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवायचा, जेणेकरून तुमच्यासारख्या चांगल्या होतकरू लोकांना चांगलं मार्केट भेटेल. आणि त्यासाठी तुम्ही नाचनवेलपासून तर फुलंब्रीपर्यंत या रोडवर कुठेही जर कधी तुम्ही एखादा प्लॉट घेतला, तो 20x30चा असो, का 1 गुंठा असो, का 2 गुंठे असो, का 5 गुंठे असो, तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा उद्योग उभा करता येईल. छोटंसं आजूबाजू गाव पाहून तुम्ही करा आणि तुम्हाला तुमची मार्केटिंग ऑलरेडी रोडच्या माध्यमातून तुमच्या पाट्यांच्या माध्यमातून होऊन जातील. नागरिक येता जाता तुमच्याकडे लक्ष ठेवता आणि त्या पद्धतीनं नागरिक तुमच्या व्यवसायामध्ये सामील होता आणि ते सुद्धा तुम्हाला कनेक्ट होऊन 10 लोकांनी जर एका ठिकाणी दुकानं टाकले, 4-5-10 लोकांनी, तर आजूबाजू परिसरामध्ये ती वस्ती तयार होऊन जाते. मग लोक काय करतात, राहण्यासाठी तिथं आजूबाजूला चांगल्या प्रकारचं हे करतात. आणि हा एक असा परिसर आहे की या ठिकाणी तुम्हाला मुबलक जागा, पाणी आणि रोड या सगळ्या गोष्टी एकत्र येऊ शकता. कारण की जवळच तुम्हाला फुलंब्री आहे, इकडे जवळच तुम्हाला मोठ्या प्रमाणात मार्केट आहे आणि नागरिकांना रस्त्यानंच तुम्हाला मग तुम्ही मोठाले शोरूम इकडे टाकू शकता. तुम्ही इकडं जे पाहिजे त्या पद्धतीनं कापडाचे शोरूम मोठा टाकू शकता. तुम्ही इकडं या रोडवर तुम्ही मोठाले दवाखाने टाकू शकता. या रोडवर तुम्ही मोठाले कारखाने आणू शकता. त्या कारखान्यामध्ये मग तुम्ही तेल कारखाने इकडे टाकू शकता. तुम्ही इकडं जे आहे छोटे छोटे जे आहे टेक्निकली पोझिशन तुम्ही आणू शकता. तुम्ही इथं म्हशीचं मोठाले हे तबेले आणू शकता. कारण की जर कधी तुम्ही 20-25 तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा, 20-25-30 म्हशी घेतल्या आणि त्या 20-25-30 म्हशीसाठी एखाद्या अर्धा एकर जागा घेतली आणि ती जागा जर कधी तुम्ही रोडपासून जवळच घेतली, तुम्हाला दूध आणायला संपर्क होतो आणि दूध रोडच्या माध्यमातून त्या दुधाच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय उभा करू शकता आणि अशा पद्धतीनं तुम्हाला ग्रो करता येऊ शकतं. तुम्ही वाढवू शकता. तुम्ही बिझनेस
जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही बिझनेसला प्राधान्य द्या. कारण की जेव्हा तुम्ही तुमची गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला या रोडच्या माध्यमातून चान्स भेटतो. तुम्ही बघू शकता जेव्हा हा रोड आता जसा फुलंब्रीहून निघाला तो नाचोलीपर्यंत पोहोचतो आहे आणि मोठ्या प्रमाणात झपाट्यानं काम चालू आहे. कामाची गती एकदम स्ट्रॉंग आहे. चांगले पुलं, छोटे छोटे पुलं हे मोठाले करू लागलेले आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता एक साईडनं मोठ्या प्रमाणात खडी टाकून लगेच सिमेंट रस्ता बांधण्याचं काम चालू झालेलं आहे. आणि हे बघा आता हे कानेगाव चिंचोलीजवळील जो हा पूल आहे, हे पूल छोटासा जागा होती पण त्याला मोठाच पूल बांधला. लगे 50 वर्षाची सुविधा केली. हा पूल 100 वर्षे पडणार आहे, इतकं मजबूत या पुलाला काम केलेलं, चांगलं खोदकाम करून आणते. आणि अजून तुम्हाला सांगतो हे चिंचोली परिसर जो आहे, कानेगाव चिंचोली आणि आजूबाजू परिसरामध्ये इथं याच्या दोन्ही टचबेडवर तुम्ही बघू शकता रोडच्या मोठी जागा आहे. या ठिकाणी तुम्ही मोठाले व्यापार दृष्टिकोन उभा ठेवून मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि यातून तुम्ही कमाई करू शकता. कारण कमाई करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नागरिकांपर्यंत तुमच्या आजूबाजू परिसरामध्ये जाणं आणि काम करणं गरजेचं असतं. इथं या रोडला इतकी गती आहे. कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी इथं एक असं लक्षात दिलं की रोडच्या दोन्हीकडून मी मोठ्या प्रमाणामध्ये पंखे सोडलेले आणि त्या पंख्याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या अडचणीकडे येणार नाही. कारण की तुम्हाला जर कधी आता पिशोर झाला, चिंचोली, करंजखेडा, गारशेंद्रा, टाकळी, वाकोद, बरकतपूर, दिगाव, खेडी, शेलगाव, दहेगाव, जांभडी, इकडं जवखेडा, तिकडं नागापूर वगैरे जे आहे या आजूबाजू परिसरातून तुम्ही जेव्हा बी या रोडवर याल तेव्हा तुम्हाला एकदम मोठ्या प्रमाणामध्ये गती दिसेल. कारण की येणाऱ्या काळात या रोडला मार्केट म्हणून बघितलं जाणार आहे आणि म्हणून आत्ताच तुम्ही आपला स्वतःचा गाळा या परिसरामध्ये घेऊन ठेवा आणि या इकडच्या नागरिकांचा संपर्क वाढवा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की या रोडची किती मोठी ठेवणी तयार होऊ लागलेली. मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही वर्षानुवर्षे इथं तुम्ही राहिले आणि तुमचं प्रगती होऊ लागली नाही, परंतु जेव्हा तुम्ही या फुलंब्रीपासून जेव्हा तुम्ही नाचनवेला जासाल आणि तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की या रोडवर किती आपण चेंजअप आणू शकतो. या रोडच्या माध्यमातून किती नागरिकांना आपण संपर्कात येऊ शकतो. आणि आज नाही म्हटलं तरी इकडे 200 गावांचा संपर्क छत्रपती संभाजीनगर शहराशी कनेक्ट होणार आहे. आणि जवळपास नागरिकांनी काय घेतलेलं आहे की शहरामध्ये घरं घेतलेली आहे आणि शहरामध्ये जाऊन ते त्या घराच्या माध्यमातून आपल्या मुलाबाळांना, आपल्या परिवाराला तिथे ठेवता आणि स्वतः ये जाय करता. त्यामुळं या रोडचा जास्त संपर्क ते करणार आहे. मग यासाठी आता या रोडच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, बनोटीपासून असो, तिडका, बनोटी, सातगाव, पाचोरा तालुक्यातील बरेचसे खेडेगाव, कन्नड तालुक्यातील बरेचसे खेडेगाव, बराडी, बोरगाव, इकडं जे आहे हे सिल्लोड तालुक्यातील बरेचसे खेडे, फुलंब्री तालुक्यातील बरेचसे खेडे या रोडला कनेक्ट आहे. कन्नड तालुक्यातील बी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या रोडला आवक आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला इकडं तुमच्या याला जादा पब्लिसिटी करायची गरज नाही, जादा खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचा इंटरेस्ट घ्या आणि इंटरेस्ट घेऊन तुम्ही या रोडला चांगलं प्रकारचं प्राधान्य द्या आणि व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवा. जर तुम्हाला क्वालिटी नाही भेटली मग मला म्हणायचं. कारण की मित्रांनो, तुम्ही जेव्हा एखादा रोड बघता, रोडची क्वालिटी बघा तुम्ही किती पद्धतीने छान केलेली आहे आणि पुलं वगैरे पहा किती मस्त घेतलेली आहे. आजूबाजूला परिसर पहा किती मोकळी जागा आहे आणि या मोकळ्या जागेतून या शेतकऱ्यांचं तर सोनं झालेलं आहे. परंतु तुम्हाला जर कधी तुमच्या लाईफचं सोनं करायचं असेल तर तुम्ही या रोडचा दृष्टिकोन बघा, रोडकडे बघा. रोडची तुम्ही परिस्थिती पाहता किती पॉश केलेली आहे. कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी याच्याकडे विशेष लक्ष दिलं गेलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी त्यांचे जे सगळे रोडचे मॅनेजर वगैरे आहे हे जे आहे हे इतके लक्ष देऊन इथं काम करू लागलेले आहे की यामुळं या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात चान्स भेटणार आहे. आज ज्या ठिकाणी आता थोडंसं आजूबाजूला मस्त मोकळं वातावरण आहे, थंडवा आहे, चांगल्या प्रकारची मोसम इथं तयार होऊ शकतो. तुम्ही ह्या भागामधून इथं तुम्ही रो हाऊसच्या माध्यमातून तुम्ही रो हाऊसचं प्लॉटिंग काढू शकता. या रोडला कुठेही तुमची प्लॉटिंग चालणार आहे, मी तुम्हाला 100% लिहून देतो. या रोडला तुम्ही रो हाऊस काढा, या तुम्ही मोठी बिल्डिंग बांधा, तुम्ही इथं फ्लॅट काढा, तुमचे फ्लॅटसुद्धा इथे चालणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, आजूबाजू डोंगर परिसरामध्ये तुम्ही 1 एकर 2 एकर शेती घ्या आणि तिथं तुम्ही प्लॉटिंग टाका आणि त्या ठिकाणी तुम्ही प्लॉट यांना रिजनेबल भावात एका तुम्ही लय त्याच्यातून कमाई करायची हा दृष्टिकोन समोर न ठेवता डेव्हलपमेंट आपल्याला कसं आणता येईल आणि आपल्याला बी कसं या ग्रो करता येईल या दृष्टिकोनातून तुम्ही लक्ष द्या. जर कधी एखाद्या ठिकाणी तुम्ही असं वाटलं की मी इथं गाव वसवू शकतो, तुम्ही गावाचा सुद्धा इथं विचार करू शकता आणि या गावाच्या माध्यमातून तुम्ही इथं चांगल्या प्रकारचा एक ह्या रोडच्या माध्यमातून एक वेगळं अस्तित्व उभं करू शकता. कारण की कधी स्वप्नवत जिंदगीला खूप मोठा चान्स भेटत असतो आणि त्या चान्स भेटण्यासाठी तुमच्यासारख्या लोकांना समोर येणं गरजेचं आहे. तुमच्याजवळ जर थोडाही पैसा असेल तर तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्ही काय करायचं, 20 बाय 30चा एक प्लॉट रोडनं घेऊन घ्या.
रोड सोडून आणि 20/30च्या रोडवर तुम्ही काय करा, एक दुकान बांधून टाकून द्या. तिथं तुम्हाला जवळ जास्त पैसा नसेल तुम्ही पत्र बांधून टाकून द्या आणि तुम्ही भाड्याने कोणाला देऊन द्या. और कोणीतरी व्यक्ती त्याजवळ जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याची मानसिक तरी राहत, पण कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तो काय करतो, मग तिथं दुकान टाकून देतो, किराया देण्याची त्याची मानसिकता असू शकते आणि तो तिथं काय करतो, 2 पैसे कमवण्याची मानसिकता ठेवतो. आज त्या रोडवर तुम्हाला सांगतो मोठ्या प्रमाणात वाहनं चालणार आहे आणि तिथलं कुठल्या प्रकारचं दुकानं नाही आहे, पाहिजे तसे दुकानं नाही आहे. मग ते दुकानं तुम्ही जर कधी टॉपटिपचे दुकानं ठेवले आणि आज 1.5 वर्षामध्ये ती एक इथं मोठ्या प्रमाणात हे जे आहे व्यापार हब होणार आहे आणि या व्यापार हबमुळे ना इथल्या जमिनीला सोन्याचा भाव येणार आहे. म्हणून तुम्ही आता जिकडे जमीन घेऊ शकता. तुम्ही ज्या ठिकाणी प्लॉट घेतला त्या ठिकाणी जर तुम्ही 1 करोड रुपये एकर जमीन धरून घेतली आणि तिथं जर कधी तुम्ही त्या 40 गुंठ्यामध्ये जर कधी प्रत्येक एक गुंठा, 40 गुंठ्याच्या ठिकाणी तुमची जर कधी 20 प्लॉट बी तुम्ही तयार केले 1 गुंठ्याची, तर तो 20 जो आहे 20 प्लॉट तुम्ही जर कधी 2 लाखानं विकत केलं तर 40 दुनी 80 लाख रुपये तुमचे त्या याच्यावर आले. तुम्हाला किती मोठा जागा भेटू राहिली. पण 3-4 रोडच तुम्हाला 5-5, 6-6 लाखाला तो प्लॉट विकला जाणार आहे. आतमध्ये तुम्हाला 3-3, 4-4 लाखाला तुम्ही होईल. म्हणजे तुम्ही जर कधी चांगलं ठरवलं तर मोठ्या प्रमाणात इथं मार्केट उभं करू शकता आणि तुम्हाला इथं एकदम वेगळ्या प्रकारची आयडेंटिटी तयार होऊ शकते तुमची. म्हणून मित्रांनो, इथं इन्व्हेस्टमेंट करा. इथं चांगल्या प्रकारचा ग्रो करण्याची लाईन आहे. ज्या पद्धतीनं तुम्हाला एखाद्या ठिकाणी काम करायचं आहे आणि काम करत असताना जेव्हा तुम्हाला काही गोष्टी करायच्या असत्या त्या तुम्ही करायला पाहिजेत. मित्रांनो, 4-4, 5-5, 10-10 मित्र एकत्र या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचं तुम्ही डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनानं याला पिछा करा आणि जेव्हा तुम्ही एखादं प्रोजेक्ट या रोडवर टाकशाल तर तेव्हा तुम्हाला आज नाही भविष्यामध्ये याचा इतका फायदा होणार आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही म्हणशाल की कुठेतरी आपण एखादा शब्द ऐकला होता आणि त्या शब्दाच्या माध्यमातून आम्ही या परिसरामध्ये आलो आणि एक व्यापारी लाईन उभी केली आणि त्यातून आम्हाला काहीतरी चान्स भेटला. आता हा इतका मोठा चान्स, इतकी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की या परिसरामध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात संधी भेटणार आहे. किती म्हणजे इतका मोठं अंतर हे जवळपास 20-25 किलोमीटरचं अंतर आहे आणि नाचनवेल ते फुलंब्री या रोडवर तुम्ही कोणताही व्यवसाय टाका, तो 100% सक्सेस होणार आहे आणि त्या व्यवसायामध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्हाला सहज लगेच वापस भेटणार आहे आणि नंतर तुम्हाला लॉंग लाईफ इथं बऱ्याचशा गोष्टी भेटणार आहे. म्हणून मित्रांनो, वेळ घालू नका. लवकरात लवकर तुम्ही बघू शकता आजूबाजू मस्त एकदम नॅचरल क्लायमेट आहे, डोंगर परिसर आहे, शेतीला मुबलक अशी जागा. आता हा जो आहे डोंगरगाव परिसरातील हा डोंगर परिसर आहे. या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूला एकदम नॅचरल क्लायमेट भेटेल आणि या ठिकाणून तुम्ही आपलं जीवन परिवर्तन करू शकता. या ठिकाणी तुम्ही या रोडच्या आजूबाजू परिसरामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी शेती, तुम्ही शेती घ्या, 1-1, 2-2 एकर शेती घ्या, रोडला टच घ्या आणि मग त्याच्यावर तुम्ही प्लॅन टाका. प्लॅन काय, ज्या ठिकाणी तुम्ही 1 एकर शेती घ्याल तिथे तुम्ही 20 प्लॉट एका ठिकाणी करू शकता आणि 20 प्लॉटमध्ये तुम्ही 20 दुकानं तिथे टाकायला लावू शकता. 20 दुकानं जर का तुम्ही तिथे टाकले तर मोठ्या प्रमाणामध्ये इथं व्यावसायिक दृष्टिकोन उभा राहू शकतो. कारण की लोकांना तिथपर्यंत पोहोचणं एकदम सोपं आहे. कारण की रोड कनेक्ट आहे चारीकडून आणि मग एक 10-15-20 किलोमीटरच्या आजूबाजूला जवळपास 200 खेडे असतात. 50-200 खेडे सहज तुम्हाला मोठं मार्केट आणून देऊ शकता. तुम्ही जर कधी चांगल्या प्रकारची इकडं एक वेगळ्या प्रकारची आयडेंटिटी उभी करायची मानसिकता कधी ठेवली तर तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात जमीन आजूबाजूला उपलब्ध आहे. आज ही उपलब्ध आहे. जर तुम्ही म्हणशाल की 2 वर्षानंतर मी याच्याकडे लक्ष देईल तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला 4 पट इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा चान्स भेटणार नाही. म्हणून आज याच्याकडे लक्ष द्या. आज इथं उभं करा. आज तुम्ही ही जमीन घेण्याची मानसिकता ठेवा. तुम्ही जमीन रोडला खेटून घ्या का रोडच्या आजूबाजूला घ्या, तुम्हाला त्या जमिनीचं सोनं होणार म्हणजे होणार, यात काही शंकाच नाही. कारण की या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वस्ती वाढणार. ह्या रोडला फुलंब्रीपासून तर नाचनवेलपर्यंत आजूबाजूला वस्ती आहे, मोठ्या प्रमाणात वस्ती आहे आणि त्यामुळं या रोडवरच त्या बसलेल्या आहे. म्हणून या रोडनं रात्रंदिवस आज बी हा रस्ता वाहतो आणि म्हणून या रोडची एक वेगळ्या प्रकारची आयडेंटिटी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे. तुम्ही कोणत्याही भागात गेले तुम्हाला तिथं मानवी वस्ती दिसणार नाही, पण या भागामध्ये तुम्हाला 100% मानवी वस्ती दिसणार आहे. इथं हा एक वेगळ्या प्रकारचा, आता
तुम्हाला सांगतो, ही एक हॉटेल आहे, निसर्ग हॉटेल आहे. या हॉटेलवाल्यांनी पूर्व काहीतरी मनामध्ये ठेवलं. आज ही हॉटेलला 100% सोनेरी दिवस आलेली. पहिले असं वाटायचं की या जंगल भागामध्ये कुठे काय भेटणार आहे. याच्यानंतर पुन्हा आता डोंगरगाव बाजूला आहे. या डोंगरगावच्या परिसरामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही इथं 1 एकर जमीन घेऊ नका. तुम्ही 20 गुंठे जमीन घेऊ नका. तुम्ही 10 गुंठे घेऊ नका. तुम्ही फक्त 5 गुंठे घ्या. तुम्ही फक्त 3 गुंठे घ्या. तुम्ही फक्त 2 गुंठे घ्या आणि रोड टच घ्या. रोड टचला तुम्ही काय करा माहिती आहे का, काहीतरी दुकान टाकून द्या. एकदा जर कधी एक दुकान पडलं, त्याला 100 दुकानं एकामागे एकमेकांना पडत राहतात. इथं फक्त कोणाला ना काहीतरी करण्याची मानसिकता आहे. म्हणजे या रोडवर तुम्ही फक्त खाण्यापिण्याच्याच चालणार नाही, तर इथं मोठ्या प्रमाणात हालचाली होणार आहेत. आणि त्या हालचाली करण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. स्वतःचा लागणार आहे. आणि तुम्ही जेव्हा करू शक्य केली तरच तुम्हाला भविष्यात चान्स वाटणार आहे. हे बघा, रोड एक अशी चीज असते की तिथं त्या भागाचा विकास तिथं होऊ शकतो. विकासाच्या दृष्टिकोनात हे डोंगरगाव फाटा आहे. ह्या डोंगरगाव फाट्याच्या आजूबाजूला तुम्ही प्लॉट घ्या, 20 बाय 30चे प्लॉट घ्या आणि नंतर 3 वर्षानंतर पहा. आता हे आजूबाजू हे डोंगरगाव फाट्याचंच सगळं. इथे हे बस स्टँड आहे. आजूबाजूला तुम्हाला सांगतो 3 वर्षानंतर इथं मोठी मानवी वस्ती असेल आणि या ज्या प्लॉट आहे, तुम्ही हा प्लॉट तुमचा जो तुम्ही 2 लाखात घेतला असेल, 3 लाखात घेतला असेल, तो 50 लाखातसुद्धा इथं भेटणार नाही आणि तो तुम्हाला 50 लाख 60 लाख रुपये देऊन जाईल. इतकं मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कुठेच म्हणजे रिटर्न भेटणार नाही. इतकी मोठी रिटर्न इथं आहे आणि म्हणून या रिटर्नला तुम्ही ना कुठेतरी प्राधान्य द्या. यातून तुम्ही काहीतरी कमवण्याची मानसिकता ठेवा. यातून तुम्हाला कुठेतरी चालना भेटणार आहे. आज कॉन्ट्रॅक्टदारच्या माध्यमात 5 वर्ष कॉन्ट्रॅक्टदार त्या रोडची देखभाल करणार आहे आणि मग जेव्हा 5 वर्ष देखभाल करणार, 5 वर्ष हा रोड खराब होणारच नाही, त्यात काही शंकाच नाही आहे. आम्ही बरेच निवेदन देऊन या रोडला प्राधान्य दिलं आणि इंजिनियर बडेसाहेब यांनी या रोडबद्दल एक प्रश्न उपलब्ध केला होता. जर कधी मला या रोडला जागा भेटली तर मी याला मोठं डबल रोडचं बजेट टाकून देईल. आणि बघा, आज इथं स्वप्नवत डबल रोडचं बजेट पडलेलं आहे आणि या डबल रोडच्या माध्यमातून या भागातील विकासाला एक मोठी चालना भेटलेली आहे. आज जवळजवळ या परिसरामध्ये 10-15 किलोमीटर जे नागरिक आहे ते आजूबाजूला इथे येऊन डेव्हलपमेंट करू शकता. जे तुम्हाला सांगतो, सोलापूर धुळे हायवे रोडला ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट वाढलेलं आहे आणि तुम्ही बघा, जेव्हा छत्रपती संभाजीनगरहून जेव्हा तुम्ही बीड रोडला जाता तर तुम्हाला थोडीशी बी जागा तुम्हाला भेटण्याची तिथे चान्सेस नाही आहे. तशा प्रकारे या रोडला आता मार्केट आलेलं आहे आणि म्हणून तुम्ही या रोडकडे लक्ष द्या. पैसा इन्व्हेस्टमेंट करा, पैसा गुंतवा आणि पैसा कमवण्याची मानसिकता ठेवा. इथं मी वारंवार तुम्हाला या रोडची अपडेट देत राहणार आहे की किती दिवसात किती रोड वाढला, किती दिवसात किती रोड बनला, कोणत्या रोडला किती व्हॅल्यू. आता समोर जो रोड येऊ लागलेला आहे तो रोड बी एकदम भरभक्कम असा रोड आहे. कारण की या रोडच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, एक वेगळ्या प्रकारची आयडेंटिटी आपल्याला इथं तयार होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही 2 पैसे कुठे गुंतवता त्यातून रिटर्न तुम्ही विचार करता आणि जेव्हा अशा रोडवर तुम्ही पैसे गुंतवता, अशा रोडवर तुम्हाला 100% रिटर्न भेटतं. कारण की या रोडला मोठ्या प्रमाणात चालना भेटणार आहे आणि बरेचसे जे आता तुम्ही बघू शकता, इथं मी छोटासा इथं जो काम कंप्लीट झालेलं नाही आहे, अधुरं काम आहे. जितकासा छोटासा रोड होता आणि आता पहा या रोडची काय डेव्हलपमेंट आलेली. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर पैसा उभा करता तेव्हा त्याच्यातून 100% तुम्हाला गॅरंटी राहते. पण मी तुम्हाला सांगतो, आता ह्यो नाचनवेल परिसराचा रोड आहे, या ठिकाणी 100% तुम्हाला रिटर्नची हमी आहे. इथं तुम्हाला 100% 2 पैसा भेटणार म्हणजे भेटणार आणि या पैशातून तुम्ही तुमचं विकास घडवून आणणार आहे. शानदार इथं माहोल आहे. या शानदार माहोलमधून तुम्हाला चेंजअप येणार आहे. चेंजअपच्या दृष्टिकोनात तुम्ही इथं काम करणार आहे. कारण की काही गोष्टी तुम्ही बघू शकता, करत असताना तुम्हाला चान्स भेटतो. आता ही नाचनवेलची नदी आहे. नदीवर आजूबाजूला मस्त मोठं फुलं आहे. अहो, तुम्ही याच्या आजूबाजूला कुठे बी जमीन घ्या, ती जमिनीला फक्त गुंठा घ्या, 2 गुंठे घ्या, एवढंच घ्या. जादा घेऊ नका, 2-3 गुंठे घ्या आणि शटर टाकून द्या. बस एवढंच करा. अहो, तुमचं शटर खाली राहू शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात व्यापारी इथं वर्ग उभा राहणार आहे. कारण की इथं शेतीपेक्षा बिझनेसला मोठा होणार. कारण की हे अहमदाबाद परिसर आहे. अहमदाबाद नाचनवेलमध्ये तुम्ही जेव्हा बघू लागलेले आहे, दोन्हीकडून रोड मोठाच मोकळा होऊन गेला. आत्ता तुम्हाला काय, एक रोड टाकून शटर टाकून दे, नाही पत्राचं शटर टाका. तुम्ही काही जास्त करू नका, वरून पत्र टाका, 4 पत्र मारून घ्या, शटर टाकून द्या. अहो, जेव्हा तुम्ही 2 गुंठे घेणार आणि 2 गुंठे तसं करशाल, 2 गुंठेले मोठे असते,
तेवढं मोठं तुमचं गोडाऊन तयार होऊन जाईल, तिथे मोठं दुकान पडतं. अहो मनमोकळा धंदा करणार आणि त्याला 4,000 5,000 रुपये भाडं भेटणार आहे. अहो त्या पैशात सोनं होणार आहे, पण प्रॉपर्टी तुमची तशीच वरच्यावर भाडे तुम्हाला सुरू होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात ज्या शेतकऱ्याकडे पैसा पडलेला आहे, ज्या नागरिकांकडे पैसा पडलेला आहे, ज्या छोटे जे आहे नवउद्योजक आहे त्यांच्याकडे पैसा पडलेला आहे, त्यांनी इथं डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. दोन्हीकडून बी तुम्हाला मोठं हे भेटणार आहे आणि मोठा रस्ता भेटत असल्यामुळं तुम्ही बघू शकता इथं आता हे नाचनवेलचा भाग आहे. नाचनवेलचं गाव पुढे आलंच आता. तर या नाचनवेल परिसरामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये जागा उपलब्ध होऊन गेलेली आहे. गावामध्ये तुम्हाला असं वाटायचं गावामध्येच मार्केट चालतं असं नाही. तुम्ही फक्त काय करायचं, जिथं तुम्हाला तुमच्याजवळ 10 लाख पडलेले 10 लाखाचा प्लॉट घेऊन टाका. 10 लाखाचा प्लॉट तुम्हाला कधी सोनं करून दिली याची काही गॅरंटी नाही. म्हणजे तुमच्याजवळ 50 लाख पडलेले 50 लाखाचा प्लॉट घ्या. फक्त आणि फक्त तुम्ही प्लॉट घ्या. इथं प्लॉटला प्लॉटिंगला किंमत आहे. तुमच्याजवळ 2-3 करोड पडलेले, तुम्ही 2-3 करोडचं काय करा, माहिती जमीन घेऊन घ्या रोडवर जमीन घेऊन घ्या. तिला 4 कंपाऊंड करा, फार्म हाऊस बनवून टाका. उद्या तुम्हाला या फार्म हाऊसला करोडोनं पैसे येणार. तुम्ही फक्त इन्व्हेस्ट करण्याचे तुमचे पैसे. आता हे फुलंब्री हे नाचनवेल गावामध्ये आता मोठा पूल झाला, गावाला डेव्हलपमेंट आलं, चारीकडून रोड आहे. ज्या लोकांचे छोटे धंदे होते ते लोक मोठे धंदे होणार आहे. इथं मोठ्या प्रमाणात मार्केट येणार आहे. इथं काही स्थानिक लोकांनाच प्राधान्य असं नाही आहे. या रोडच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, आजूबाजू पिशोर आहे, इकडं बोरगाव आहे, इकडं भराडी आहे, आमठाणा आहे, देऊळगाव बाजार आहे, तिकडे घाटनांद्रा आहे, दिगाव आहे, खेडी आहे, वाकद आहे, शेलगाव आहे, चिंचोली-लिंबाजी आहे, इथं बरकतपूर, वासळी, ह्यो जो परिसर आहे ह्यो मोठ्या प्रमाणात मार्केटचा भाग आहे. आणि या आजूबाजूचे जे नागरिक आहे हे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कनेक्ट झालेले आहे. आणि मग शहरातील लोकांना पुन्हा शहरासारखा माहोल तयार करायचा असेल तर तुम्ही नाचनवेलला प्राधान्य. नाचनवेल परिसरामध्ये तुम्ही घरदारं घ्या. इथं तुम्ही त्या ठिकाणी संभाजीनगर जाऊ लागले, तिथं तुमची परेशानी होऊ लागली, तुमच्या शेती या परिसरामध्ये मग तुम्हाला डेव्हलपमेंट असायला पाहिजेत, तर तुम्ही नाचनवेल परिसराला मोठा करा. नाचनवेल मोठा परिसर झाला ऑटोमॅटिक चिंचोली-लिंबाजी परिसर मोठा आहे. मग तुम्हाला जर कधी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही या रोडवर करा, इथं आजूबाजूला करा, या चौफुलीवर करा. आता ही नाचनवेल चौफुली आलेली. नाचनवेल चौफुलीच्या आजूबाजूला आता आमच्या मित्राची इथं हॉटेल आहे. या हॉटेल यांनी जे आहे तुपटी हॉटेल आहे, त्याची तुपटी हॉटेल किरणभाऊ धुमाळे यांची, त्यांनी या हॉटेलला मोठं पण ठेवलं. मग तुम्ही नाचनवेल परिसरात कुठे बी घ्या, तुमचा धंदा वाढणार म्हणजे वाढणार, तुमच्या बिझनेसला गती येणार म्हणजे येतात आणि तुम्ही चांगल्या प्रकारचा ग्रो करणार म्हणजे करणार, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. म्हणून तुम्हाला आता सांगतो, हा रोड तर 100% एका वर्षाच्या आत पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही याची डेव्हलपमेंट बघा. सुंदर रोड जा होत्या ना, त्याच्या आजूबाजूला माणसाचं मन रमतं. मन रमलं की माणूस तिथं कुठेतरी थांबण्यासाठी स्वतःचं अस्तित्व उभं करतं. मग तुम्ही पाठीमागं राहण्यासाठी प्लॉट बनवा आणि पुढे दुकान टाका. 2 in 1 दुकान किरायाने द्या की तुम्ही स्वतः चालवा, तुमच्या मुलांना चालवा, तुमच्या घरामध्ये 4-5 मेंबर राहतात, त्यांना बिझनेसमॅन बनवा. बिझनेस दृष्टिकोनातून त्यांना पुढे उभं करा. 2 पैसे त्यांच्याजवळ येतील, पैसा आला की ते त्यांना चालना भेटते. नाचनवेल परिसरामध्ये तुम्ही शाळा टाका. नाचनवेल परिसरामध्ये तुम्ही एखादा मोठ्या कंपन्या उभ्या करा. कारण की जेव्हा तुम्हाला इकडून बी सिल्लोडजवळ, इकडून कन्नडजवळ, इकडून संभाजीनगरजवळ ही चौफुली आहे. नाचनवेल चौफुली आता खूप मोठी होणार आहे. म्हणून नाचनवेल परिसरात तुम्ही मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करा. पेट्रोल पंपच्या आजूबाजूला ते मोठी हालचाली आहे. इथं चान्स आहे. चान्स बाजी मारायची असेल तर चान्स वगळू नका, तुम्ही चान्स सोडू नका. तुम्ही कुठेही काही टाकलं तरी तुम्हाला डेव्हलपमेंट येणार म्हणजे येणार. तुमच्यामध्ये क्वालिटी आहे, तुमच्यामध्ये काम करण्याची क्षमता, तुमच्यामध्ये धमक आहे, तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता. फक्त तुम्हाला एका आयडियाची, एखाद्या विचारांची, आचारांची, मार्गदर्शन करणाऱ्या माणसांची गरज असते. आणि ती गरज ना तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण होणार आहे. तुम्ही बघू शकता. आता ही किरणभाऊ धुमाळे यांची हॉटेल तृप्ती आहे. आज ही हॉटेल जरी तुम्हाला वाटत होती बाहेर, आज या मोठ्या रोडवर आलेली आहे, आज या चौफुलीत आलेली, आज या परिसरामध्ये एकदम यांना ग्रो केलेलं आहे. आणि नावाने एकदा तुमचं टायटल बनलं आणि तेव्हा तुमचं टायटल बनतं ना, तेव्हा तुमच्या कामाला आणि त्याला वेग येत असतो. म्हणून मित्रांनो, हा जो संधीचा तुम्हाला फायदा भेटलेला आहे. आज तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जाशाल, तिथे छोटासा एखाद्या कानेकोपऱ्यात प्लॉट घ्याल, तिथे तुमच्याकडं काहीच राहत नाही ना, तुम्हाला धंदा पाणी करायला चान्स भेटत नाही, काहीच नाही. इथं तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही 20-30 घ्याल, इथं तुम्ही तेवढ्याच पैशामध्ये इथं 10 गुंठे जमीन घेता. 10 गुंठे जमिनीमध्ये तुम्ही मस्त मोठा बिझनेस टाकू शकता. 4 लोकांना शटर काढून देऊ शकता आणि तुमच्या धंद्याला मोठी गती इथे येऊ शकते. कारण की इथं जेव्हा तुम्ही लक्ष दिलं तर शक्य आहे. आणि तुम्ही जर लक्ष नाही दिलं, तुम्ही म्हणशाल की बघू करू, तर मग वेळ निघून गेल्यानंतर काहीच फायदा नाही आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, असंच आपण भेटत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.